या घडामोडींसंदर्भात चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर आज दूरदृश्य प्रणालीसोबत आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीसाठी आलेला फोन हा आपल्या ऑपरेशन सिंधूची यशस्वीता सांगतोय। या घटनाक्रमांचं वैशिष्ट्य काय सांगाल? निश्चितच जेव्हा पाकिस्ताननी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला तेव्हा त्यांना अपेक्षा नव्हती की भारत या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल थेट पंजाबमध्ये लष्करी तोयबा किंवा जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांच्या मुक्ताळांवर हल्ला करेल। हा हल्ला झाल्यानंतरही भारताने अतिशय संयतपणे आपली भूमिका मांडली की आम्ही दहशतवादाचा सामना करायला केवळ दहशतवादी तळांवर हल्ला केलेला आहे आणि त्याला पाकिस्ताननी त्याला एस्केलेट करण्याचा प्रयत्न केला। पण भारताने जेवढ्याच तेवढं आणि प्रमाणबद्ध पद्धतीने याचं उत्तर दिलं। जेव्हा पाकिस्तानने भारताच्या नागरी भागावर हल्ला करायचा प्रयत्न केला, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी सुवर्ण मंदिर असेल किंवा काश्मीरमध्ये चर्चवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी जेव्हा निष्फळ ठरल्या आणि दुसरीकडे भारताचा प्रत्येक काश्मीरमधल्या मग तो पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर असेल किंवा त्यांच्या लष्कराच्या महत्वाच्या केंद्रांवर असेल किंवा त्यांच्या धावपट्ट्यांवर असेल, तो अचूकपणे आपण हल्ला केला। तेव्हा पाकिस्तानला जाणीव झाली की जसं हे युद्ध वाढतंय तसं आपण आणखीन याच्यामध्ये दलदलीत अडकत जातोय। आणि अशा वेळेला पहिले अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मार्को रुबियो यांनी चर्चा केली होती, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तानची सूत्र ही पंतप्रधानांच्या हातात नाही तर लष्कर प्रमुखांच्या हातात आहेत। आणि काल जेव्हा बातमी आली की पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र त्यांचं नियमन करणाऱ्या एका समितीची बैठक वगैरे आयोजित करण्यात आलेली आहे, तेव्हा अमेरिकेने थेट आसिम मुनीर यांना फोन केला आणि त्याच्यानंतर ही सूत्र हालायला लागली। आणि भारतालाही हे युद्ध वाढवायचं नव्हतं। पहिल्यापासूनच आपण हे अगदी स्पष्ट केलं होतं की आम्ही हे युद्ध लढत नाही आहोत, आम्ही आमच्या विरुद्ध जो दहशतवादी हल्ला झालाय त्याच्या विरुद्ध कारवाई करत आहोत। आणि त्यामुळे मग या अटींवर मला असं वाटतं युद्धविरामाची चर्चा पुढे सुरू झाली। अगदी सर, म्हणजे काल युद्धविरामाची